Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about Parkinson's disease, a comprehensive overview. तर आज आपण पार्किन्सन्स डिसीज बघणार आहे, जो की क्रोनिक आणि प्रोग्रेसिव्ह न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये तुमच्या मुवमेंट्स अफेक्ट होतात. म्हणजे जे काही तुम्ही चालताय, पळताय, त्याच्यामध्ये स्लोनेस येतं किंवा ट्रेमर्स, झटके जाणवायला लागतात किंवा ते मुवमेंट रिजिड होऊन जातात, ताठरता येते एक प्रकारची, आणि पोस्चरल इन्स्टॅबिलिटी. ओके, म्हणजे तिथे स्टॅबिलिटी फॉर्म होते, म्हणजे तुम्ही हलवू शकत नाही पाय, ओके, किंवा हात हलवू शकत नाही, अशा प्रकारची स्टॅबिलिटी निर्माण होते. तर त्याला आपण पार्किन्सन्स डिसीज असं म्हणतो. सिम्पटम्स ऑफ पार्किन्सन्स डिसीज. ओके, एक मिनिट. फ्लेक्स्ड एल्बोज अँड रिस्ट बघा, इथे फ्लेक्स झालेले आहेत. देन रिड्युस्ड आर्म स्विंग, तुम्हाला आर्म हलवता येत नाही. हँड ट्रेमर्स, असे हात थरथरायला लागतात. ओके, तर ट्रेमर्स ट्रेमर्स म्हणजे काय की झटके येतात, म्हणजे असं इनव्हॉलेंटरी शेकिंग होतंय, हात हलवले जातात इनव्हॉलेंटरीली, युजली इन द हँड्स, आर्म्स, लेग, जॉ और फेस, and they may worsen when at rest and diminish with voluntary movement. झटके यायला लागतात आपल्याला आणि इनव्हॉलेंटरी आपण हात हलवायला लागतो. देन रिजिडिटी, एक स्टिफनेस किंवा एक टाइटनेस मसल्स मध्ये तुम्हाला जाणवायला लागतोय, त्यामुळे तुम्हाला मुवमेंट करायचं अवघड होऊन जात आहे. ओके, बघा आता मोस्टली आपल्यामध्ये जेव्हा आपण एखादा फिट फिट हातुपेचा जर ड्रेस घातला, तर जेव्हा आपल्या इथं हाताला फिट होतं ब्रॅकियलच्या तिथं, तेव्हा बघा आपल्याला असा हात सुंद होतोय, म्हणजेच काय होतंय, स्टिफनेस फॉर्म होतोय. देन ब्रॅडिकायनेशिया म्हणजे काय की मुवमेंट स्लो होते, आणि त्याच्यामुळे एव्हरीडेचा जो टास्क असतो, ज्याच्यामध्ये ड्रेसिंग असेल, वॉकिंग असेल, रायटिंग चॅलेंजेस असेल, ते सगळं स्लो होऊन जातात, त्याला म्हणायचं ब्रॅडिकायनेशिया. देन पॉश्चरल इन्स्टॅबिलिटी, तुम्हाला बॅलन्स मेंटेन करता येत नाही, सतत असं पडताय तुम्ही, तर हे झालं पॉश्चरल इन्स्टॅबिलिटी. क्लिअर? ओके, देन व्हॉट इज द कॉजेस अँड रिस्क फॅक्टर, की कारण काय काय आहेत, कॉजेस काय काय. तर फर्स्ट जेनेटिक आहे, जर फॅमिलीमध्ये कुणाला पार्किन्सन्स असेल तर तुम्हाला पण होण्याचे जास्त चान्सेस असतात, किंवा स्पेसिफिक जीन म्युटेशन लिंक्ड टू द डिसीज. तर समजा जीन म्युटेशन जर तुमच्यात असेल त्या डिसीज बद्दलचे, तरी सुद्धा तुम्हाला पार्किन्सन्स होऊ शकतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर, एक्सपोजर टू पेस्टिसाइड्स अँड हर्बिसाइड्स माइट इन्क्रीज रिस्क. आता समजा जर तुम्ही पेस्टिसाइड्स किंवा हर्बिसाइड्सला जर एक्सपोज झाला, ओके, पेस्टिसाइड्स म्हणजे काय की असे सबस्टन्स जे आपण कंट्रोल पेस्टनी काय करतो, कंट्रोल पेस्टनी म्हणजे यूज करू शकतो आपण कशासाठी की डिस्ट्रॉय किलिंग ॲनिमल, स्पेशली जे इन्सेक्ट असतात, जे फूड क्रॉप्स खातात, ओके, त्याला म्हणायचं पेस्टिसाइड्स. ओके, जर तुम्ही त्याच्या एक्सपोज झाला तर तुम्हाला पार्किन्सन्स होऊ शकतं. ओके, क्लिअर? किंवा समजा हेड इंजुरी जरी झाली तुम्हाला, तरी सुद्धा तुम्हाला पार्किन्सन होऊ शकतो. ओके, देन एज, रिस्क इन्क्रीजेस सिग्निफिकंटली विथ एज. जसं एज वाढत जातं तसं तुम्हाला पार्किन्सन्स होण्याची शक्यता असते. 60च्या ओव्हर जर तुम्ही गेलात, म्हणजे मोस्टली ओल्डर एज मध्येच हे दिसून येते. डायग्नोसिस अँड इव्हॅल्युएशन, की आता डायग्नोज कसं करणार आहे की तुम्हाला पार्किन्सन्स झालाय, तर मेडिकल हिस्ट्री अँड फिजिकल एक्झामिनेशन. तर फर्स्ट आपण सिम्पटमचे असेसमेंट करणार आहे. आता लास्ट स्लाइडमध्ये पण बघितलं की ट्रेमर्स असतील, ट्रिजिडिटी, इनस्टॅबिलिटी, जे काय हे सिम्पटम्स आहेत त्याला असेस करायचं, म्हणजे दिसून येतेच आपल्याला. देन फॅमिली हिस्ट्री, की घरात कुणाला आहे का. देन रिलेव्हंट मेडिकल कंडिशन,
हेड इंजुरी सारखी जे केसेस असतात त्याची सर्जरी झाली आहे का. ओके. न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन ह्याच्यामध्ये तुम्ही रिफ्लेक्सला इव्हॅल्युएट करणार आहे, कोऑर्डिनेशन, तुमचं गेट कसं आहे, बॅलेन्स कसा आहे तुमचा. ओके. सायन्स ऑफ पार्किन्सन्स डिसीज आहेत का, ह्याचं न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन करणं. देन इमेजिंग टेस्ट, मग ह्याच्यामध्ये ब्रेन स्कॅन आला, MRI आलं, PET दॅट इज पॉझिट्रॉन इमिशन tomography आली, to rule out the other condition and assess brain structures. तर हे 3 आपण डायग्नोसिस अँड इव्हॅल्युएशन मध्ये बघणार आहे, मेडिकल हिस्ट्री अँड फिजिकल एक्झामिनेशन, न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन अँड इमेजिंग टेस्ट. क्लिअर. ते स्टेजेस ऑफ पार्किन्सन्स डिसीज. किती स्टेजेस आहेत? 5. फर्स्ट टाइम माइल्ड, देन मॉडरेट सिव्हिअर, सिव्हिअर आणि व्हेरी सिव्हिअर. माइल्ड मध्ये काय होतं की अर्ली सिम्पटम्स आर सबटल अँड मे अफेक्ट ओनली वन साइड ऑफ द बॉडी. पार्किन्सन डिसीज मध्ये काय होतं की अर्ली सिम्पटम्स असतात, थोडे थोडे दिसायला लागतात, त्यामुळे फक्त एक साइड बॉडीचं म्हणजे तसं गेट होतं किंवा इन्स्टॅबिलिटी फॉर्म होते, ट्रेमर्स येतात, रिजिडिटी येते, वन साइड ओनली. देन मॉडरेट मध्ये काय होतं की नोटिसेबल, आपल्याला दिसून येतं ते की हे असं असं व्हायलंय पेशंटला, दॅट इज विथ ट्रेमर्स अँड स्लोनेस अफेक्टिंग बोथ साइड ऑफ द बॉडी. दोन्ही साइडला ट्रेमर्स पण दिसून येतात आणि स्लोनेस पण जाणवून येतं. ओके. दिस इज कॉल्ड मॉडरेट. देन मॉडरेटली सिव्हिअर म्हणजे काय, बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन बिकम मोर इम्पॅर्ड, रिक्वायरिंग असिस्टन्स विथ डेली ऍक्टिव्हिटीज. त्यांना स्वतःचा बॅलन्स ठेवता येत नाही. बॅलन्स म्हणजे काय, रिचार्ज नाहीये, स्वतःचा तोल सावरता येत नाही, इम्पेअर होतं ते. त्यामुळे डेली ऍक्टिव्हिटीज साठी एक असिस्टंट त्यांना लागतोच. देन सिव्हिअर डिसॅबिलिटी विथ लिमिटेड मोबिलिटी अँड इन्क्रीज इंडिपेंडन्स ऑन केअर गिव्हर. खूप सारे डिसॅबिलिटीज असतात, त्यामुळं त्यांना हलता येत नाही एका जागेवरून, त्यामुळे त्यांना केअर गिव्हरची खूप जास्त गरज असते. देन व्हेरी सिव्हिअर, तुम्हाला माहित आहे ह्याच्यामध्ये काय होतं की सिव्हिअर फिजिकल लिमिटेशन्स असतात, फायनल स्टेज असते, त्यामुळं फिजिशियनची तर गरज आहेच आपल्याला, प्लस केअर गिव्हरची पण आहे, आणि कॉन्स्टंटली केअर रिक्वायरमेंट आहे या पार्किन्सन्स डिसीज मध्ये सिव्हिअर स्टेज मध्ये. क्लिअर. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. कोपिंग विथ पार्किन्सन्स डिसीज, की यातून कसं बाहेर यायचंय, प्लस सपोर्ट द ग्रुप्स. अशा व्यक्तींना सपोर्ट करायचं आपल्याला. कनेक्ट विथ अदर फेसिंग सिमिलर चेंजेस, शेअरिंग एक्सपिरियन्सेस अँड स्ट्रॅटेजीज. त्यांना असं दाखवून द्यायचं की तुम्ही एकटे नाहीये, तुमच्या सोबत सगळे आहेत. ओके. तुम्हाला असं वाटत असेल की कोणी नाही आहे आमच्यासोबत, तर तसं नसतं. ओके. देन फिजिकल थेरपी, मेंटेन मोबिलिटी अँड स्ट्रेंथ, इम्प्रूव्हिंग बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. बॅलन्स इम्प्रूव्ह करायला त्यांना एनकरेज करायचं आहे, प्लस कोऑर्डिनेशन असावं त्यांच्या स्ट्रेंथ मध्ये, मसल्स मध्ये, मोबिलिटी मध्ये. ओके. देन ऑक्युपेशन थेरपी, त्यांना वेगवेगळ्या ऑक्युपेशन मध्ये गुंतवा, ज्यांना जे शक्य आहे ते त्यांना काम द्या, जेणेकरून काय होईल की कामात राहिल्यामुळे त्यांना जाणवणार नाही. ओके. देन कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, ऍड्रेस इमोशनल वेलबिंग, कोपिंग स्किल्स अँड मॅनेजमेंट ऑफ स्ट्रेस. त्यांना स्ट्रेसवर कसं मॅनेज करायचं याचं प्रशिक्षण द्या, प्लस त्यांना इमोशनल सपोर्ट द्या, सायकोलॉजिकल सपोर्ट द्या. ओके. तर हे 4 इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यातून आपल्याला समजेल कोपिंग विथ पार्किन्सन्स डिसीज, सपोर्ट ग्रुप, फिजिकल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, कॉग्निटिव्ह थेरपी. क्लिअर. ओके. नर्सिंग मॅनेजमेंट, सर्वात बेस्ट आणि इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर एक्झाम. एक्झाम मध्ये जेव्हा हा क्वेश्चन येतो पार्किन्सन्सचा, तर तुम्हाला थोडंफार त्याच्याबद्दल माहीत असावं. पण नर्सिंग मॅनेजमेंट मात्र सगळे तुम्हाला माहीत असायला पाहिजे, कारण आपण नर्सिंग फील्डला आहे. तुम्ही ढीगभर जर फिजिकल मॅनेजमेंट लिहिलं, त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन लिहिलं, डोस लिहिला, रूट लिहिलं, फ्रिक्वेन्सी लिहिलं, तर त्याला एवढं महत्व नाही, कारण आपण MBBS आहे का, म्हणजे नसलो तरी आपण त्यांच्या लेवलचेच आहोत, पण तरीही आपण नर्सिंग पेपर लिहितोय ना, त्यामुळे आपलं नर्सिंग मॅनेजमेंट खूप असलं पाहिजे की पुढच्याला चेक करणाऱ्याला असं वाटावं की हा बाबा
शी इज ग्रेट किंवा ही इज ग्रेट. ओके. तर फर्स्ट आहे मॉनिटर व्हायटल सायन्स. मॉनिटर व्हायटल सायन्स चेक करायचे आहेत. हार्ट रेट किती आहे, बीपी किती आहे, रेस्पिरेशन किती आहे, टेम्परेचर किती आहे, पल्स रेट किती आहे. ओके. देन मेडिकेशन ऍडमिनिस्ट्रेशन. त्यांना 10 राईट्सने मेडिसिन ऍडमिनिस्ट्रेट करायचं आहे. करेक्ट डोस, करेक्ट फ्रिक्वेन्सी, करेक्ट टाइम, करेक्ट इव्हॅल्युएशन, राईट टू रिफ्यूज. ओके. राईट डॉक्युमेंटेशन, हे सगळे तुम्हाला राईट्स फॉलो करून, ट्रिपल चेक, डबल चेक फॉलो करून तुम्हाला मेडिसिन्स पेशंटला द्यायचे विथ स्माइल. ओके. अँड विथ पॉझिटिव्ह सपोर्ट. ओके. नाहीतर असं नाही म्हणायचं घ्या खावा पटकन, आम्हाला दुसरे पण काम आहेत, तुम्ही एकच पेशंट आहे का. नो. एकदम पोलाइटली बोलायचंय. ओके. जेव्हा तुम्ही छान बोलताय, चांगलं बोलताय, तेव्हा अर्ध पेशंट तुमचा आवाज ऐकूनच बरा होतो. मेडिसिनची काही गरज नाहीये, पण असावी. देन फॉल प्रिव्हेन्शन. कसं आहे आता इपिलिप्सी नाही, पार्किन्सन डिसीज मध्ये फॉल सारखा होतोय का, कारण गेट त्यांचं व्यवस्थित नसते, पोश्चर व्यवस्थित नसतोय, बॅलन्स बिघडतोय, त्यामुळे त्यांना फॉल्स प्रिव्हेन्शन पासून वाचवायचं. ओके. हॉस्पिटलमध्ये बघा बार असतात साईडला पकडायचे. ओके. ते सायड्रेल सारखे असतात भिंतीच्या कडेने, तर ते का असतात, असंच का एक्स्ट्रा पट्टी आली, एक्स्ट्रा पट्टी बांधकामात उरलीये म्हणून लावायची नाही, तर त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे. ओके. तर ते आपण का म्हणजे का ठेवतोय तसं, की जे काही म्हातारे माणसं आहेत किंवा ज्यांना असा प्रॉब्लेम आहे की ते सारखं पडतायत, बॅलन्स व्यवस्थित होत नाही किंवा चक्कर येते, तर अशा व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काहीतरी सपोर्ट म्हणून ते आपण बार लावलेले असतात, जेणेकरून ते त्याला धरून आपल्यापर्यंत पोचतील. ओके. देन इमोशनल सपोर्ट. जसं मी आधी सांगितलं, त्यांना एनकरेज करा, एम्पथी आणि लिसनिंग इयर टू पेशंट अँड देअर फॅमिलीज, आणि त्यांचं ऐका. तुम्हाला कितीही काम असू दे, पण पेशंट काहीतरी बोलतोय, रिलेटिव्ह काहीतरी बोलतायत, तर त्यांना प्रायोरिटाईज करा. हा, डॉक्टर ओरडतायत, इन्चार्ज ओरडतीये, सगळे ओरडतात, ओरडणारेच आहेत आपल्याला, पण ऍज अ नर्स म्हणून तुमचं काहीतरी फर्ज आहे, ते तुम्ही पेशंटला द्या. तुमचं काहीतरी कर्तव्य आहे. त्यामुळे सायकोलॉजिकल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर. तर हे 4 इम्पॉर्टंट आहे. आय होप व्हिडिओ कळालाय तुम्हाला सगळ्यांना, काहीच डाऊट नाहीये असं मी गृहीत धरते, कारण मी सगळं व्यवस्थित समजावून सांगितलंय. ओके. तरीही काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. ओके. थँक्यू सो मच. कीप इन टच. बी हेल्दी, बी हॅपी. बाय बाय.